अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात काल महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं एकाच वेळी 7 ते 8 ठिकाणी छापे टाकले। सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील गँगस्टरची संपर्कात असल्याच्या संशयावरून 4 तरुणांना ताब्यात घेतलं। त्यांची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर तरुणांना सोडून देण्यात आलं। त्यांच्याकडील मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणं तसंच सोशल मीडिया व्यवहाराशी संबंधित माहितीही जप्त करण्यात आली। या कारवाईबाबत एटीएसनं कमालीची गुप्तता पाळली। हे तरुण पाकिस्तानी गँगस्टर भाटी आणि राणाच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानं त्यांची चौकशी करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात काल महाराष्ट्र एटीएसने वेगवेगळ्या 4 ते 5 ठिकाणी छापे टाकत 4 तरुणांना ताब्यात घेतलं आणि तब्बल 11 तास त्यांची चौकशी केली। श्रीरामपूर शहरातील काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानाची रेकी केल्याचा संशय या महाराष्ट्र एटीएसला होता आणि त्या अनुसरून महाराष्ट्र एटीएस पथकानं श्रीरामपूर शहरातील 4 ते 5 ठिकाणी छापे टाकत 20 ते 22 वयोगटातील 4 तरुणांना काल दुपारी ताब्यात घेतलं आणि तब्बल 10 ते 11 तास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चौकशी केली। एकूणच पाहिलं तर हे जे तरुण आहेत हे पाकिस्तानमधील काही गँगस्टर्सच्या बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आल्याची माहिती एटीएसला मिळाली होती आणि त्या अनुषंगानं एटीएसनं काल श्रीरामपूर शहरात ही कारवाई केली। आणि एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या कारवाईबाबत एटीएसच नव्हे तर श्रीरामपूर पोलिसांनी देखील मोठी गुप्तता बाळगली होती। महाराष्ट्र एटीएस पथकानं केलेल्या या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे। या 4 तरुणांबरोबरच इतरही काही तरुण अद्याप फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यांचा शोध देखील महाराष्ट्र एटीएस घेत आहे। त्यामुळे नेमके हे सगळे कोणाच्या घराची रेकी करत होते, नेमकं यांचं काम काय होतं, या सगळ्यांच्या बाबतीत एटीएसनं या तपासाबाबत गुप्तता बाळगली आहे। त्यामुळं भविष्यात या सगळ्या तपासाबाबत काय माहिती समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर, अहिल्यानगर।